टूथब्रशची निवड करताना आपण 2-3 गोष्टी बघायला पाहिजेत. एकतर आपले दात स्वच्छ करण्यासाठी आपल्याला टूथब्रश हा सॉफ्ट असायला हवा. तुमच्या जर हिरड्यातून रक्त येत असेल तर अल्ट्रा सॉफ्ट टूथब्रश पण असतो. सॉफ्ट, मीडियम, हार्ड हे जनरली आपल्याला माहिती असतं, पण अल्ट्रा सॉफ्ट व्हरायटी पण असते की ज्याच्यामध्ये हे जे ब्रिसल्स असतात ते खूप सॉफ्ट केलेले असतात, जेणेकरून तुम्ही जेव्हा ब्रश करणार आहात तेव्हा तुमच्या हिरड्यांना रक्त येणार नाही आणि त्याप्रमाणे ते बनवलेले असतात. दुसरं म्हणजे टूथब्रश हा केव्हा केव्हा बदलायला पाहिजे हे एक थोडंसं त्याच्याबद्दल सांगणं गरजेचं आहे की दर 3 महिन्यांनी टूथब्रश हा बदलायला हवा. ब्रशिंग झाल्यानंतर गरम पाण्याने टूथब्रश हा धुवून त्याच्यावरती कॅप मिळतात, त्या कॅप लावून आपण जिथे ठेवतो आहे डेली, काही एक टम्बलर असेल त्याच्यामध्ये तुम्ही पेस्ट आणि ब्रश रोज तुमच्या बेसिनच्या इथे ठेवता, तर तेव्हा तो पण प्रोटेक्टेड राहायला पाहिजे, कारण तोही खराब होतो. तर ब्रश करण्याच्या पद्धती म्हणजे जनरली लोक आपल्याला काही फारसं त्यातलं शिकवलं गेलेलं नसतं. आपल्याला वाटतं की ब्रश हे आडवं असं करायचं आहे. बरेचसे लोक हे राईट हँडेड असतात आणि त्यामुळे त्यांचं प्रेशर हे इकडच्या भागावरती या कॉर्नर टीथवरती जास्त येतं आणि आम्हाला असं आढळून येतं की इथले जे टूथ आहेत त्याचे नेकला डॅमेज जास्ती होतो. तर ते जोरात आडवं घासल्यामुळे होतं. तर असं न करता योग्य पद्धत म्हणजे 45 डिग्री अँगलला आपण ब्रश पकडायचा आणि हिरडीकडून दाताकडे असे स्ट्रोक्स देणं ही त्याची एक योग्य पद्धत होऊ शकते. तुम्ही मागे जेव्हा हे घालता तेव्हा मोठा करून तिथे आत जात नाही, त्याच्यामुळे बंद करणं, ब्रश आत घातल्यावरती तोंड बंद करायचं आणि मग हे 45 डिग्री स्ट्रोक्स देणं आणि राऊंड सर्क्युलर ब्रशिंग करणं हे गरजेचं असतं. हिरडीचं आणि आतल्या बाजूनी पण ब्रशिंग होणं तितकंच गरजेचं आहे. फक्त दर्शनी भागाचं ब्रशिंग करायचं नाही आहे आपल्याला, तर आतल्या बाजूचं पण हे करायचं. आणि आत जेव्हा तुम्ही घालता तेव्हा ब्रश तुमचं व्हर्टिकल धरायला पाहिजे आणि असे तुम्ही त्याला स्ट्रोक्स द्यायला पाहिजे, दोन्ही वरचे आणि खालचे, जेव्हा पुढचे दात तुम्ही ब्रश करत असता तेव्हा. आपला टूथब्रश दर 3 महिन्यांनी आपण बदलणं गरजेचं आहे. म्हणजे तो एक आपल्याला रूटीन सेट होतं की एव्हरी 3 मंथ्स यू हॅव टू थ्रो ऑफ द ओल्ड वोर्न आउट ब्रश आणि नवीन हे घ्यायचा. बऱ्याचदा काय होतं, इकडची जी ब्रिसल्स असतात ती घासून वाकडी होतात आणि त्यामुळे जी इफेक्टिव्ह ब्रशिंग आपल्याला मिळायला पाहिजे तेवढं मिळत नाही. त्याकरता टूथब्रश हा बदलणं गरजेचं आहे. टूथपेस्ट अडकून तिथे खराब होतं आणि ॲक्च्युली त्याने आपले दात क्लीन करण्यापेक्षा इट बिकम्स अ सोर्स ऑफ इन्फेक्शन. त्यामुळे वेळेवरती ब्रश डिस्कार्ड करणं आणि नवीन ब्रश वापरणं हे खूप गरजेचं आहे. टूथपेस्ट वापरायची एक पद्धत आहे की आम्ही लहान मुलांना सांगतो की वाटाण्या एवढी वापरा, पी साईज. तर कारण की आपल्याला जाहिरातीत दाखवलं होतं की पूर्ण अगदी टूथपेस्ट त्याच्यावरती घेतली जाते आणि तर तितकी घेण्याची काही आवश्यकता नाही आहे. तर हा 1/3 पार्ट ऑफ तुमचं टूथब्रश बसेल तेवढं तुम्ही टूथपेस्टची क्वांटिटी त्याच्यावरती घ्यावी आणि नंतर ब्रशिंग मात्र पूर्ण 2 मिनटं करणं आवश्यक आहे. ते पटापट नुसतं टूथपेस्ट फिरवून चुळा भरून टाकलं तर उपयोग नाही. ॲडिशनली ब्रशिंगच्या ॲडिशनली फ्लॉसिंग जर केलं तर त्याचा उपयोग आपल्याला चांगला होऊ शकतो, कारण फ्लॉस हा एक असा धागा असतो जो वॅक्स्टअप असतो, म्हणजे त्याला वॅक्स लावलेलं असतं, त्याच्यामुळे तो मऊ केलेला असतो. त्यामुळे तुमच्या ज्या हिरड्या आहेत त्याला इजा होत नाही जेव्हा आपण फ्लॉस करतो तेव्हा. तर फ्लॉस करताना कसं आहे, थोडासा हा फ्लॉस याच्यातनं काढून घ्यावा आणि यू हॅव टू होल्ड इट इन युअर 2 फिंगर्स आणि तुमच्या दातांच्या मधून तो तुम्ही व्यवस्थित खाली घालून फिरवून अशा मूवमेंट्स करून काढून घ्यावं. कारण की 2 दाताच्या मध्ये जे अडकलेलं असतं, ज्याला आम्ही प्रॉक्सिमल सर्फेसेस ऑफ टीथ म्हणतो, ते जे टाईट कॉन्टॅक्ट्स असतात त्याच्या खाली जर काही अन्न अडकलेलं असतं ते फ्लॉसिंगनी जास्त चांगलं निघतं ब्रशिंगपेक्षा.
आता वॉटर जेट फ्लॉसर्स पण आलेले आहेत, तर बऱ्याच पेशंट्सना आम्ही ते ॲडवाईस करतो, कारण त्यांच्या तोंडामध्ये बरेच कॅप्स बसवलेले असतात, इम्प्लांट्स असतात, तर त्यामुळे हिरडीच्या जवळची जी जागा आहे ती स्वच्छ करायला फक्त ब्रशिंग उपयोगी होत नाही, तर इन ॲडिशन टू दॅट वॉटर जेट फ्लॉसर्सचा आपण वापर करू शकतो, की ज्याच्यानी वॉटरचे जेट त्या मधल्या एरियामध्ये सोडले जातात आणि मेंटेनन्स सोपा होतो. सो एक असं स्पूल येतो, कुठल्याही कंपनीचा तुम्ही घेऊ शकता, फ्लॉसचा स्पूल असतो, त्याच्यातनं तुम्ही फ्लॉस काढून घेऊ शकता. तो तुमच्या फिंगर्सच्या अराउंड असं टाय करू शकता आणि 2 दातांच्या मधला जो भाग आहे, ज्याला प्रॉक्सिमल सरफेसेस ऑफ टीथ म्हणतात, त्याच्यावरती असं आत बाहेर असे स्ट्रोक करून तो आत बाहेर आणि वर खाली, म्हणजे त्या प्रॉक्सिमल एरियामध्ये आत जाऊन खालती आणि वर असे स्ट्रोक्स देऊन जे काही अन्नकण अडकले, जे काही प्लाक आहे ते निघू शकतं. ही फ्लॉसिंगची योग्य पद्धत आहे. ज्या पेशंट्सना कधी ब्लिडिंग होत असतं, गम्समधून त्यांच्या हिरड्या ब्लीड होत असतात ब्रशिंगच्या वेळेला, तेव्हा ते टाळतात. तर तसं करायच्या ऐवजी त्यांनी डेंटिस्टकडे जाऊन त्यांचं का ब्लिडिंग होतं आहे ते जर जाऊन रेक्टिफाय केलं, तर डेंटिस्ट स्केलिंग, रूट प्लेनिंग अशा सोप्या प्रिव्हेंटिव्ह प्रोसिजर्स असतात, ते सजेस्ट करू शकतात आणि हिरड्यांचे काही विकार डेव्हलप होत नाही आहेत ना हे बघू शकतात. तर अशा वेळेला पेशंट्स, आम्ही असं बघितलं की पेशंट्स ब्रशिंग टाळून बोटावरती शिफ्ट होतात की ब्लीड होतं आहे म्हणून. तर अशा काही पद्धतीमध्ये हे होऊ शकतं की ब्रशिंगची फ्रिक्वेन्सी कमी होते, पण 2 वेळा ब्रशिंग करणं हे कंपल्सरीच आहे, त्याच्याशिवाय दाताचा मेंटेनन्स होत नाही. जीभ साफ करणे हे गरजेचं आहे, पण ती खूप ॲग्रेसिव्हली करू नये, कारण की त्याच्यावरती जे काही पॅपिला असतात त्याला डॅमेज होऊ शकतो आणि जीभला इन्फ्लमेशन होऊ शकतं. त्यामुळे मॉडरेट स्वरूपाचं प्रेशर अप्लाय करून तुमचं जे टंग क्लीनर आहे ते सुद्धा व्यवस्थित गरम पाण्यात धुवून तुम्ही वापरावं. आणि माउथवॉश हा लाँग टर्म वापरू नये, तुमच्या डेंटिस्टच्या सल्ल्याने तो वापरावा, कारण माउथवॉश हे शेवटी मेडिकेटेड असतात आणि अँटीमायक्रोबियल एजंट त्याच्यामध्ये असतात आणि दातामधला जो नॉर्मल फ्लोरा आपण म्हणतो, नॉर्मल मायक्रोबियल फ्लोरा असतो, ते सुद्धा त्याच्यानी वाईप आऊट होण्याची शक्यता असते. सो गरज आहे का, कोणत्या प्रकारचा माउथवॉश वापरायला पाहिजे. काही माउथवॉशमध्ये अतिरिक्त अल्कोहोलची मात्रा जास्त असते, त्यामुळे ते लाँग टर्म वापरायचं की नाही ह्याचं सगळ्याचं तुम्ही डेंटिस्टच्या सल्ल्याने ते वापरलं पाहिजे. दात दुखत नसेल तर डेंटिस्टकडे आपण दर 6 महिन्यांनी व्हिजिटला गेलो तर डेंटिस्ट आपले चेकअप करतील आणि त्याच्यामध्ये 1-2 प्रकारे दात खराब होऊ शकतात. एक तर दात किडू शकतात, म्हणजे डेंटल केरीज होऊ शकतात, आणि हिरड्यांचे विकार होऊ शकतात. हे अशा 2 प्रकारांनी दाताला डॅमेज होतो. तर तो अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट होतो की अगदी छोट्या प्रमाणातली कीड असेल तर छोटंसं फिलिंग करून तुमचं काम छोट्या ह्याच्यात होतं, म्हणजे त्याला वेळही कमी लागतो, टूथचा डॅमेजही कमी होतो, पैसा ट्रीटमेंटला लागणारा तोही कमी खर्च होतो आणि अशी काइंड ऑफ प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट आपल्याला मिळू शकते. तसंच स्केलिंग, रूट प्लेनिंग केलं तर तुमच्या हिरड्यांचं आयुष्य वाढू शकतं, हिरड्यांना सूज येणार नाही आणि पेरिओडोंटायटिस कडे दात आपले जाणार नाहीत आणि दात लवकर हालणार नाहीत. अशा तऱ्हेने दर 6 महिन्यांनी जर आपण व्हिजिट केली तर आपलं ओरल कॅव्हिटीत काय घडतं आहे याची आपल्याला पण एक चेक राहतो, त्यामुळे हा खूप गरजेचा आहे. आपल्याकडे जोपर्यंत दात दुखत नाही आहे, तुम्हाला दात दुखणं स्वस्त बसू देत नाही, तोपर्यंत जनरली डेंटिस्टकडे येत नाही. हल्ली आता अवेअरनेस वाढायला लागलेला आहे, पण बहुतांशी 70% ऑफ द केसेस दुखायला लागल्यावरती येतात की दातात काहीतरी अडकतं आहे, त्याच्यामुळे येतात. तर तुमच्या दातात काय अडकतं आहे, एअर सक केल्यावरती सेन्सिटिव्हिटी होते, असं झिंजण्या आल्यासारखं होतं आहे किंवा दाताच्या आणि हिरडीच्या मध्ये झिंजण्या आल्यासारखं होतं आहे, तर त्यासाठी आपल्याला जाऊन दाखवणं गरजेचं आहे, कारण की कधी इनॅमल वेअर ऑफ झालेलं असतं. त्याच्यासाठी छोटे उपाय आपण करू शकतो. कमी खर्चात, कमी डॅमेजमध्ये ट्रीटमेंट कंप्लीट होऊ शकते आणि आपल्या दातांचं आरोग्य वाढू शकतं.
असं म्हटलं जातं की माउथ अँड टंग इज द मिरर ऑफ युअर होल बॉडी. कारण एक तर आपण जेवतो दिवसातनं कमीत कमी 3 ते 4 वेळेला आपण दात वापरतो जेवणासाठी. त्याच्यात आपण खाताना सलायवाचं त्याच्याबरोबर मिक्सिंग होतं, त्यामुळे अन्नपचन आणि ह्याचं पहिलं जे फेज आहे ती तोंडातच चालू होते की फूड बोलस तयार होणं आणि सलायवाबरोबर मिक्सिंग होणं. त्यामुळे त्या पचनाच्या गोष्टींसाठी तुमचे दात व्यवस्थित असणं हे गरजेचंच आहे. आणि आपलं ओरल म्युकोजा आहे, तर आपल्या बॉडीमध्ये सटल काही चेंजेस झाले, तुम्हाला जागरण झालं साधं तरी ओरल अल्सर्स येतात. तुम्हाला स्ट्रेस असेल, काही परीक्षेचं स्ट्रेस आहे, हे आहे, तरीसुद्धा तोंडामध्ये छोटे छोटे अल्सर्स आणि तोंड येणे आपण म्हणतो ते दिसतात. काही प्रकारच्या डेफिशियन्सीज असतात व्हिटॅमिन्सच्या, त्याचेसुद्धा आपल्याला ओठ आणि तोंडामध्ये हे दिसतात. त्यामुळे इट इज अ मिरर ऑफ युअर होल बॉडी. खूप लोकांचा असा गैरसमज असतो की स्केलिंग केल्याने आपल्या दाताचा पार्ट बाय पार्ट काही कमी होतो का. तर स्केलिंगमध्ये एक अल्ट्रासॉनिक पद्धती वापरली जाते आणि त्याचं जे हे असतं टिप असतं ते तुमच्या दातांवरनं असं दात आणि हिरडीच्या मध्ये जे अडकलेलं प्लाक असेल ते प्लाक काढतं. त्याच्यामुळे जी हिरडी असते ती सुजत नाही, तिचं हेल्थ व्यवस्थित राहतं आणि जेणेकरून आपल्या हिरडी दाताला घट्ट पकडून राहते आणि दात हालत नाही पुढे. तर त्यामुळे हे प्लाक कंट्रोलसाठी आणखीन हिरड्या सुजू नयेत, त्यांचे विकार होऊ नयेत, त्याकरता स्केलिंग करणं हे अगदी योग्य आहे. दातांच्या आरोग्याबद्दल हा एक गैरसमज आहे की डेंटिस्टकडे गेलं की काही ना काही काम मागेच लागतं, तर ते तसं नसतं. तुम्ही येतात तेव्हा ऑलरेडी थोडीफार दात किडलेला असतो, मग त्यामुळे तो ॲक्च्युली त्याचं डायग्नोज झालेलं नसतं. जर तुम्ही आला नसतात, चेकअप केलाच नसता, तर ते छोटी छोटी कीडसुद्धा लक्षात आली नसती. एकदम ती खूप मोठी झाल्यावर, पल्प इन्व्हॉल्वमेंट झाल्यावर, दात ठणकायला लागल्यावरच कळलं असतं. त्यामुळे हा एक मिथ आहे की डेंटिस्टकडे गेल्यावर काही ना काही ट्रीटमेंट करावीच लागते. गैरसमज आहे की स्केलिंगनी दात वीक होतात आणि हलायला लागतात, तर तसं नसतं. की ज्या लोकांचे दात ऑलरेडी खूप प्लाक असतं, टार्टर असतं आणि त्या टार्टरमुळे ते सपोर्टेड असतात आणि मग ते टार्टर काढल्यानंतर त्यांचे दात हालायला लागले, अशा काही केसेस आपण ऐकलेल्या असतात. म्हणून आपल्याला असं ते गैरसमज असतो. अदरवाईज स्केलिंग आणि नेहमीच तुमच्या दाताचं पेरिडोन्शियम स्ट्रॉंग होतं. तर ह्याच्यामध्ये मी 2x2x2 असं एक सांगू इच्छिते की 2-2-2 ह्याच्यामध्ये काय, तर तुम्ही दिवसातनं 2 वेळेला दात घासा. 2 मिनटं एवढं दात घासण्याचं ड्युरेशन पाहिजे. 2 मिनटं म्हणजे 120 सेकंड्स हे खूप मोठे असतात. आपल्याला असं वाटतं की झालं पटकन ब्रशिंग झालं, तसं नाही. तर तुम्ही प्रॉपर 2 मिनटं पूर्ण दात म्हणजे दातांचा पुढचा भाग, जिभेकडचा भाग, पॅलेटकडचा भाग हे व्यवस्थित 2 मिनटं ब्रशिंग केलं पाहिजे. आणि 2दा म्हणजे वर्षातून 2 वेळेला तुम्ही तुमच्या डेंटिस्टला व्हिजिट केलं पाहिजे की संभाव्य काही धोके आहेत, पुढे काही होणार आहेत, ते टाळता येतील. असे हे 2-2-2 हे एक टिप म्हणता येऊ शकते.